सॉफ्टवेअर इंजिनियर पती कोणत्या थराला जाऊ शकतो याचा प्रत्यय कल्याणमधील एका प्रकरणावरून समोर आलेला आहे। सोहेल शेख हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। तो कल्याण पश्चिमेला प्रतिष्ठित अशा सर्वोदय पार्क परिसरात राहतो। पण त्याने आपल्या पत्नीबरोबर जे कृत्य केलेले आहे त्यामुळे सर्वजण हादरून गेले आहेत। त्यांना आपल्या पत्नीसमोर अशा एक मागण्या ठेवल्या की सर्वजण अवाक झाले आहेत। मागण्यांबरोबर तो नको त्या गोष्टींसाठी जबरदस्ती करत होता, पण तेवढ्यावरच त्याचे भागले नाही। त्याने त्यापुढचे पाऊल उचलत सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत। सोहेल शेख हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। कल्याण पश्चिमेला तो राहतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीबरोबर त्याचा विवाह झाला होता। हा त्याचा दुसरा विवाह होता। जानेवारी 2024 मध्ये त्याने विवाह केला। त्यानंतर तो दुसऱ्या पत्नीबरोबर कल्याणमध्ये राहत होता। लग्नाला 2 ते 3 महिने झाल्यानंतर सोहेल हा आपले रंग दाखवू लागला। तो पत्नीला त्रास देऊ लागला। त्याने पत्नीकडे 15 लाखाची मागणी केली। तू तुझ्या माहेरून 15 लाख घेऊन ये असा तगदा त्याने लावला होता। पहिल्या बायकोला त्याला घटस्फोट द्यायचा होता, त्यासाठी तिला 15 लाख रुपये द्यायचे आहेत। ते तिला दिल्यानंतर माझी सुटका होईल असं तो दुसऱ्या बायकोला सांगत होता। त्यासाठी तो 15 लाखाची मागणी करत होता। यावरच साहेब थांबला नाही। एक दिवस तर त्याने सर्व मर्यादाच ओलांडल्या। त्याच्या ऑफिसची पार्टी होती। त्या पार्टीत तू चल असा आग्रह त्याने पत्नीला केला। तेवढेच नाही तर या पार्टीत तू माझ्या बॉस बरोबर शरीर संबंध ठेव असा दबाव टाकू लागला। यावरून त्याने तिला मारहाणी केली। आपले ऐकत नाही, सर्व गोष्टींना नकार देते याचा राग त्याला आला। त्याने कोणताही मागचा पुढचा विचार न करता पत्नीला तिथेच 3 तलाक देऊन टाकला। या घटनेनं पत्नी हादरून गेली। त्यानंतर त्याने पत्नीला घराबाहेर काढले। त्याने सांगितलेल्या नको त्या गोष्टी करण्यास तिने नकार दिला। आपल्यावर अन्याय होत आहे, आपल्यावर जबरदस्ती केली जात आहे हे सर्व सहन करण्यापलीकडे गेल्याने तिने तातडीने कल्याणच्या बाजारपेठ पोलिसात धाव घेतली। पत्नीला 3 तलाक देणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर सोहेल शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। 3 तलाकचा प्रकार कल्याणमध्ये घडल्याने सर्वजण हादरून गेले आहेत। शिवाय सोहेल याच्या या अशा वर्तणुकीमुळे त्याची पहिली पत्नीही त्याला सोडून गेल्याचे बोलले जात आहे। पहिल्या पत्नीपासून दूर झाल्यानंतर त्याने घटस्फोट आधीच दुसरे लग्न केले होते, पण तेही टिकले नाही।